नमस्कार, मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. तर आपण पाहत आहात वंचित मिशन न्यूज चॅनल. तरी चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा 25वा वर्धापन दिन साजरा. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा 25वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील अनेक मूलभूत प्रश्न मात्र अद्याप प्रलंबित असल्याची तीव्र चर्चा नागरिकांमध्ये रंगली असताना सिल्वर जुबलीच्या नावाखाली कार्यक्रम, जाहिराती आणि सजावटीवर लाखो रुपयाचे खर्च करून यामध्ये पाणीटंचाई, खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि वाढती मालमत्ता कर यासारख्या समस्यावर ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेतच कर वाढीचे निर्णय घेतले गेले. त्यानंतरही शहरातील स्वच्छता, व्यवस्था, अनधिकृत बांधकाम तसेच फेरीवाल्याचे प्रश्न यावर समाधानकारक कामगिरी दिसून आलेली नाही. त्यामुळे 25 वर्षाची प्रगती की 25 वर्षाची प्रतिगती असा सवाल सामान्य नागरिक विचार करत आहेत. शहराच्या विविध भागात पायाभूत सुविधांची दुरवस्था, विकास कामे रखडलेली दिसतात. काही ठिकाणी गटार व्यवस्था कोलमडलेली आहे, तर काही भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रारी कायम वाढते आहेत. यामुळे लोकसंख्येनुसार आरोग्य, शिक्षण सुविधा अपुऱ्या असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. BSUP सारख्या योजनांवर कसल्याही प्रकारचे ठोस पावले न उचलता मागील 13 वर्षापासून लाभार्थी घरापासून वंचित असताना सर्व शासकीय योजनेचा बोजवारा उठला आहे. या संदर्भात चला आयुक्त राधाविनोद शर्मा बोलत आहेत, पाहूयात. नमस्कार. आज आपण मीरा भाईंदर शहरच्या महानगरपालिकाच्या 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवची ओपनिंग म्हणून साजरा करत आहे. आणि या निमित्ताने आपला सोबत आपला सिटीचे आमदार, लोकप्रिय आमदार श्री नरेंद्रजी मेहता, आपला सिटीच्या महापौर श्रीमती डिंपलजी मेहता, आपल्या उपमहापौर श्री ध्रुव किशोर पाटीलजी आणि आपल्या कलीग श्री पानपते, श्रीमती प्रियंका आणि सगळे उपायुक्त आणि आमच्या समोर बसलेले सगळे नगरसेवक, नगरसेविका आणि यांच्या फॅमिली आणि आपला अधिकारी, कर्मचारी, सगळे मीडियाची बंधू भगिनी, सर्वांना मी पुन्हा नमस्कार करतो. आता आपण आय थिंक 25-30 मिनिटची आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर काही सांगायची जास्त राहिलेच नाही, परंतु मी प्रयत्न करतो 1-2 शब्द तुम्हाला सांगू. खरं तर सांगितलं तो आपला मीरा भाईंदर जो आहे ठीक मुंबईच्या बाजूला राहतो आणि आपला पॉप्युलेशन, आपला सिटीचा साईज जो आहे 79 स्क्वेअर, फक्त 79 स्क्वेअर किलोमीटर आहे. तो 79 किलोमीटरमध्ये आपला उट्टणचं जे सरासरी 25-30 स्क्वेअर किलोमीटर काढला तो आपल्याकडे फक्त 50-55 स्क्वेअर किलोमीटर बसतात. ते 50-55 स्क्वेअर किलोमीटरला आपल्या सिटीला सरासरी आपला लास्ट सेन्सस जे झालेले होते 2011ला त्यामध्ये 8,09,378 होते. आणि आपला मीरा भाईंदरचे ग्रोथ रेट पाहिला, पॉप्युलेशनची जे वाढ रेट पाहिला, डिकेलेल ग्रोथ रेट जे आहे आपला 100% जास्त आहे. म्हणजे त्या हिशोबाने गेला आपला मीरा भाईंदरची पॉप्युलेशन बाय 2021 सरासरी 15-16 लाख तरी झालेलं आहे. म्हणजे आपला फक्त 50 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 15-16 लाख पॉप्युलेशन राहतात. त्यांचं आपण इक्वेशन काढला
आपला सिटीचं पॉप्युलेशन डेन्सिटी जो आहे पर स्क्वेअर किलोमीटर कमीत कमी 20,000 लोक राहतात. म्हणजे आपला इंडियाचे पॉप्युलेशन डेन्सिटी पर स्क्वेअर किलोमीटर जे आहे ते 420 430 पर्यंत जातात आणि आपला महाराष्ट्राचे आहे ते 360 370 जातात. सर्वात जास्त पाहिला तो मुंबईचा आहे, तो पण फक्त 20,000 सरासरी 20,000 राहतात. म्हणजे आपला मीरा भाईंदरची जे पॉप्युलेशन डेन्सिटी आहे मुंबईपेक्षा जास्त आहे. आणि मुंबई महानगरपालिका म्हणून 1885 ला झाला. मीरा भाईंदर महानगरपालिका म्हणून 2002 ला झाला. म्हणजे आपण आज फक्त रोप महोत्सवची ओपनिंग करतो. म्हणजे वी आर जस्ट एंटरिंग इन टू 25 इयर्स. मुंबई जे 1885 ला झालेले महानगरपालिका त्यांच्या सोबत त्यांचं मेन पॉवर त्यांचे रिसोर्सेस सगळे होतात आणि त्या हिशोबाने सिटीजनला सर्व्हिसेस देतात. पण आपला सिटीला फक्त 25 वर्ष होणार आहे आणि आपला रिसोर्सेस पण कमी आहे. परंतु आपण म्हणजे सगळे कर्मचारी अधिकारी आणि आपला सगळे लोकप्रतिनिधी मिळून सगळ्यांना सर्व्हिसेस द्यायच्या. सो चॅलेंजेस खूप फार मोठा आहे. मी तो सांगू इच्छितो की आपला देशाची सीमामध्ये दररोज रात्री आपला जवान आणि सैनिक तिथे आपला सुरक्षा करतो म्हणून आपण इथे आरामसे झोपतो. तसाच आपला सिटीमध्ये आपला लोकप्रतिनिधी आपला अधिकारी कर्मचारी आणि सगळ्यांची सहभागाने आपण मेहनत करतो म्हणून सगळे घरी मध्ये पाणी येतात, इलेक्ट्रिसिटी येतात, रास्ता होतात, गटरची साफसफाई होतात, बाकी सगळे घन कचराची साफसफाई होतात. एक सिटी चालवणं सोपं काम नाही आहे. परंतु आपण ऐसे अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी म्हणून खूप मेहनत करण्याची आवश्यकता आहे. आज पूर्ण देशांमध्ये पाहिलं तो MMR region is one of the most livable and most advanced विकसित झालेले एरिया आहे. तो सगळ्यांची इच्छुक होते की आपण मुंबईला राहू, नाही तो मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई. त्यामुळे आपला सिटी जे आहे त्याचं डिमांड खूप जास्त आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या सिटीमध्ये सगळे एज्युकेटेड अवेअर आणि सगळे डिमांडिंग सिटीजन राहतात. त्यामुळे त्यांच्याकडून पण खूप मदत होतात आणि आपल्याला चॅलेंजेस पण खूप जास्त होतात. मीरा भाईंदर म्हणजे स्वच्छतामध्ये सर्वांना माहिती आहे की आपण पूर्ण देशांमध्ये 3 ते 10 लाख पॉप्युलेशनची सिटीचं कॅटेगरीमध्ये आपण प्रेसिडेंट अवॉर्ड जिंकलेले आहे. हे मी तो नेहमीच आणि पुन्हा पुन्हा सांगतो, हे जो आपण अवॉर्ड जिंकलेले आहे हे आपण लोकप्रतिनिधी कर्मचारी आणि आपण अधिकारीने काम केले म्हणून जिंकलेले नाही आहे. आपला सिटीजन आपल्या सिटीची नागरिक लोकांनी सगळ्यांनी आम्हाला मदत करून सहभाग करून आपण हे प्रेसिडेन्शियल अवॉर्ड जिंकलेले आहे. त्यामुळे मी पुन्हा सर्वांना अनुरोध आणि विनंती करतो की आपला सिटीला नंबर 1 टिकवण्यासाठी नंबर 1 मध्ये राहण्यासाठी सर्वांना आम्हाला मदत करावं लागेल. हे सोडून आपला अँकर पण सांगितले की मीरा भाईंदरचे आतापर्यंत 9 महापौर झालेले आहे. त्यापैकी 7 महापौर लेडीज आहे. तो आपला मीरा भाईंदर इवन सिटीचं नाव पण मीरा आहे म्हणजे लेडीजचं नाव वाटत आहे. त्यामुळे आणि आपला मी सांगितले 7 लोक आहे आणि आपला अधिकारीमध्ये पण 2 ॲडिशनल आहे. त्यापैकी 1 लेडीज आहे. 3 उपायुक्त आहे त्यापैकी 2 लेडीज आहे. तो आपला मीरा भाईंदर ॲक्च्युअलमध्ये मीरा आहे.
मी सांगितले की आता व्हिडिओ पण पाहिले आणि आता उपमहापौर महापौर मॅम आणि आपला लोकप्रिय आमदार पण बोलणार आहे. मी जास्त वेळ न घेताना सगळ्यांना मी सांगू इच्छितो, आपण आज जे रोप महोत्सव या उत्सव म्हणून जो विकासाचे आपण साजरा करतो, हे एक डेस्टिनेशन नाही आहे, हे एक जर्नी आहे, एक प्रवास आहे, एक प्रवास का एक पार्ट आहे. आम्हाला अजून म्हणजे अनदर 25 इयर्स नंतर आपण स्वर्ण जयंती पण स्वर्ण उत्सव पण करतील. त्यावेळेस आपला आव्हान की आपण सांगू शकतो की मी सिल्वर जुबिलीला मीरा भाईंदरला होते, आता गोल्डन जुबली सेलिब्रेट करत आहे आणि पूर्ण देशांमध्ये मीरा भाईंदर हॅज बिकम ए मॉडेल सिटी. तो या करण्यासाठी सगळ्यांना एक से लेके सगळ्यांना मेहनती करावं लागेल आणि सगळ्यांना मी पुन्हा विनंती करतो, प्रशासन इज जस्ट एन टूल टू अचीव इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, इकॉनॉमी आणि आपण सगळ्यांना लाभ द्यायचे. ह्या करण्यासाठी जोपर्यंत लोकांची मदत आणि असिस्टन्स होत नाही तोपर्यंत प्रशासन जे टूल आहे ते इफेक्टिव्ह टूल होणार नाही आहे. तो सर्वांना आम्हाला मदत करा. मी हे सांगून सर्वांना आपला रोप महोत्सवची आपला ऑलरेडी लोगो आता अनावरण झालेले आहे. 25 वर्ष विकासाची माझे शहर माझा अभिमान. सर्वांना मी शुभेच्छा, अभिनंदन, आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद.